मी इथे चहाचं पाणी उकळून घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि आता हे उकळलेलं चहाचं पाणी आहे, ह्याच्यामध्ये आपण मेहंदी घालायची आहे. अशा पद्धतीने ही राजस्थानी मेहंदी भिजवायची. 3 ते 4 तास डोक्यावरती ही ठेवल्यानंतर कलर येतो मस्तपैकी. जर तुमचे पांढरे केस असतील तरी छान रंग येण्यासाठी ही अशा पद्धतीने भिजवायला लागते. राजस्थानी मेहंदी असल्यामुळे कलरही छान येतो याला. तर अशा पद्धतीने भिजवायची आणि एक 3 तास तरी डोक्यावरती राहायला पाहिजे. ॲप्लिकेशनचे व्हिडिओ मी अनेक वेळा दाखवलेले आहेत. मी मेहंदी कशी लावते त्याचे व्हिडिओ मी अनेक वेळा तुम्हाला दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने आपली मेहंदी जी आहे ती मी भिजवून घेतली आणि आता ही मी 1 तास 2 तास अशीच ठेवणार आणि त्यानंतर डोक्यावरती लावणार आहे.